रामकृष्ण हरी. लिंगाला आल्याच्या नंतर नेमकं पाणी कसं व्हावं हे थोडक्यात जाणून घेऊया. हे फक्त एकच शिवांचंच फक्त स्थान आहे असं नाही. शिवलिंगावरती जेव्हा आपण जल अर्पण करण्याकरिता येतो तर आल्याच्या नंतर लगेचच शिवपिंडीवरती जल कधीच अर्पण करायचं नाही. सुरुवात कुठून करायची ते मी तुम्हाला सांगते. हे जे शिवलिंग आहे, शिवलिंगाच्या उजव्या बाजूला म्हणजेच जसं की तुम्ही इथे बघू शकता, नंतर श्री गणेशाय नमः म्हणून अगोदर तिथे जल अर्पण करायचं शिवपिंडीच्या उजव्या बाजूला. त्यानंतर जे डाव्या बाजूचं हे स्थान दिसत आहे, हे स्थान आहे कार्तिक स्वामीजींचं स्थान. नंतर इथे जल अर्पण करायचं. त्यानंतर भोले बाबांची कन्या ज्यांचं नाव आहे अशोक सुंदरी, त्यांचे स्थान गणेशजी आणि कार्तिकेय यांच्या अगदी मध्यामध्ये जे ही उंचावरचा भाग आपल्याला दिसतो तिथे आहे. तिसऱ्या क्रमांकाला इथे जल वाहायचं. शिवपिंड हे जी कड याची दिसत आहे, ही कड काही साधारण नाही. ही कड म्हणजेच आहे पार्वती आईंचा हात.